केवढं वरडत गेलं पाखरू. फेरफटका मारायचं ठिकाण आपलं हक्काचं म्हणजे शेत असते आणि त्याच नियमानुसार मी चालली दिवस मावळताना सुद्धा एक फेरफटका मारून यावं म्हणलं. आणि जाता जाता बघा ना हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवते. हिरव्यागार अशा शालूने नटलेली आपली धरती, वर असं सुंदर आभाळ. पण काय करावं, पाऊसच नाही आमच्याकडं. पाऊस आम्हाला उन्हाळ्यात झाला होता, त्याच्यावर पाऊसच नाही झालाय. आणि ही मी घरी उगवलेली रोपं होती ना ती लावलेली आहे बघा, त्याला फुलं आलेत आता. नर्सरीमधून आणलेले रोपांना अजून फुलं नाहीत आली, पण ह्याला बघा ना फुलं आली. छान सुधारलेत पण ही. पण बोकड्या पडायला लागलाय बरं का ह्याच्यावर, आता फवारायला लागणार आहे ह्याला. थोडीशी मिरचीची रोपं बघितली. इकडं तिकडं जरा शेतात काय काय पिकं आलेत ती बघितलं. असं पिकं आलेलं बघितलं ना, आपल्या कष्टाचं केलेलं चीज दिसतं. हिरवीगार मका दिसते. बघावं तिकडं हिरवळ आहे, एवढी हिरवळ ना अशी कायमस्वरूपी राहिली पाहिजे. कसला रंग चढलाय मकला. तरी याला अजून काही खतपाणी केलेलं नाही. आणि इथं मस्तपैकी असा घोसावळ्याचा वेल उगवलाय बरं का. पण हा घोसावळ्याचा वेल मी लावलेला नाही बरं. हा उगवलाय शेजाऱ्याच्या झाडाचं घोसावळीचं बी पडलेलं इकडे येऊन वाऱ्याने, त्याचं घोसावळ्याचा वेल उगवलाय. इथं आमचा खताचा पण ढीग होता, त्याच्या जागेवर उगवले. आता कडकडनी गेली वरच्या बांधाला. आणि थोडंसं म्हणलं जाता जाता काटक्या पण घेऊन जावावं. सकाळचं पाणी तापवायला लागतात ना काटक्या. तुरीच्या काटक्या गोळा करून ठेवलेल्या, बायांनी नेऊन नेऊन संपवत आणल्या. म्हणलं आपण न्यायच्या आधी सगळं संपवून टाकतील बायका, त्यापेक्षा आपण एखादा भारा तरी घेऊन जावं जाताना. तर इकडं सरपण रचता रचता भारा बांधता बांधता मला दिसली कातन, सापाची कातन. पहिल्यांदा मी घाबरली, मला वाटलं खाली सापच बसलाय सरपणाच्या. पण ती कातन होती आणि कुजलेली होती. ही बघा दिसते का तुम्हाला, तुकडे झालेले आहेत तिचे, कुजून गेलेली कातन आहे ती. आणि ती कातन बघते का नाही, काटक्या वडता वडता दिसला सरूड. बघा रंग बदलू गिरगिट, मातीसारखा रंग केलाय त्यांनी.